अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आहे 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार आणि आज आहे दीप अमावस्या. दरवर्षी आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या ही साजरी केली जाते. आज अमावस्येच्या दिवशी सायंकाळी दीपपूजन करण्याची प्रथा आहे. त्याचसोबत लहान मुलांना कणकेच्या दिव्याने औक्षण करण्याची देखील परंपरा आहे. श्रद्धेनुसार दिव्याचा प्रकाश मुलांच्या आयुष्यातील अंधार, संकट आणि नकारात्मकता दूर करून त्यांचे जीवन सुख, आरोग्य, ऊर्जा आणि समृद्धीने उजळावे या भावनेने या दीप अमावस्येचे मुलांचे औक्षण केले जाते. आता जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचं औक्षण करताना तुम्हाला कणकेच्या दिव्यांनी करायचं आहे, कारण या दिवशी कणकेच्या दिव्यांचं खूप मोठं महत्त्व आहे. कणकेचे दिवे हे सर्वश्रेष्ठ मानले जातात, म्हणूनच मुलांचं औक्षण तुम्हाला कणकेच्या दिव्यांनी करायचं आहे. धार्मिक श्रद्धेनुसार असं म्हटलं जातं की कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते, त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धी लाभते. तसेच या दिवशी मुलांना ओवाळल्यामुळे मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव देखील दूर होतो. आता मुलांचं औक्षण करताना कणकेचे दिवे का वापरले जातात? कारण कणिक ही अन्नाचे, तर दिवा हा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. कणकेचा दिवा तयार करून त्यात तेल घालून मुलांना ओवाळणे म्हणजे च्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येकाने आपल्या मुलांचं औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे. धार्मिक दृष्टीने दीप अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवशी मुलांचं औक्षण करण्यासोबतच मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दीप अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन त्यांची अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. मुलांवरती कोणतेही वाईट संकट येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवरून ओवाळून टाकायची आहे? हा उपाय कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे, तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा किती मोठ्यातली मोठी मुलं असतील तरी सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, अमावस्या हा दिवस जो असतो तर नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा, संकट दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण मुलांसाठी जे काही उपाय करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी अनेक वेगवेगळे जे काय आहे तर ते उपाय केले जातात आणि त्यातलाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही सूर्यास्तानंतर अगदी रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ह्या 2 वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळून टाकायच्यात. हा उपाय मुलांसाठी का करायचा आहे? तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मुलांना बाहेरची नजरबाधा लागत असते, म्हणजे बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांवर पडते, की मुलांना नजरदोष लागत असेल की नजरदोष ही फक्त व्यक्तींचीच लागते का? तर नाही, घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते. आणि एकदा का मुलांना नजरबाधा झाली किंवा नजरदोष लागला की मुलांच्या आयुष्यामध्ये फक्त संकट आणि अडचणी सुरू होतात. मुलांना नजरदोष लागल्यामुळे मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं सतत चिडचिड करतात, हट्टेपणी करतात, कोणाचंही ऐकत नाहीत. मुलं सतत आजारी देखील पडत असतात आणि याच मुलांच्या जीवनातील समस्या कुठेतरी कमी करण्यासाठी, त्यांना प्रगतीचा योग्य मार्ग मिळावा यासाठी हा उपाय आपण करणार आहोत. हा उपाय केल्याने मुलांमध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि मुलांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा
निर्माण होते. आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करणार आहे. उपाय हा अतिशय सोपा आणि सात्विक आहे, परंतु खूप जास्त प्रभावी आहे, त्यामुळे प्रत्येकाने नक्की करा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ तुम्ही घेतलं तरी चालेल. मग तुमच्या घरामध्ये जर खडे मीठ असेल तर तेच घ्या. त्यानंतर आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची आहे. काळी किंवा पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती मोहरी तुम्हाला घ्यायची. डाव्या हातामध्ये या सगळ्या वस्तू घ्यायच्या आणि त्यासोबत 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. ज्या मिरच्या आपण आपल्या घरात वापरतो त्या सुकलेल्या असतात, तर त्या मिरच्या तुम्हाला घ्यायच्या 5 या संख्येमध्ये. आता या तिन्ही वस्तू तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आणि मुलांना एका पाटावर किंवा आसनावरती पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आणि त्यानंतर हे साहित्य मुलांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि उलट दिशेने 7 वेळा ओवाळून सर्वप्रथम तुम्हाला क्लॉकवाईज 7 वेळा ओवाळून घ्यायचं आणि नंतर पुन्हा 7 वेळा अँटी क्लॉकवाईज ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा. कापूर प्रज्वलित करायचा आणि यावरून मुलांवरून जे ओवाळून घेतलेले साहित्य आहे ते टाकून घ्यायचं. किंवा तुम्ही चूल वापरत असाल तर मग चुलीमध्ये या वस्तू टाकल्या तरीसुद्धा चालेल. किंवा मग गॅसवरती एखादा तवा ठेवा आणि त्या तव्यावरती त्या वस्तू तुम्हाला टाकून जाळायच्या आहेत. जर या वस्तू जाळल्या त्यातून ठसका झाला नाही किंवा वास आला नाही तर समजून जायचं की आपल्या मुलांना नजरबाधा झालेली होती. आणि जर या मिरच्यांचा ठसका झाला, वास आला तर आपल्या मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली नाही असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्ही मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर तुम्हाला एक डाग नसलेला अख्खं लिंबू घ्यायचं आहे. पिवळसर एखादा लिंबू घ्यायचं किंवा हिरवा घेतलं तरीसुद्धा चालेल. मग त्याच्यावरती कुठलाही डाग नसावा आणि हे लिंबू आपल्या मुलांवरून तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याचे 4 तुकडे करायचे आहेत. हे तुकडे कोणत्याही निर्जन ठिकाणी 4 रस्त्यावर किंवा झाडाखाली टाकून द्यायचे आणि तिथे टाकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. सरळ घरी यायचं आहे आणि हात पाय स्वच्छ धुवून तुमची जी काही नित्यकामं आहेत ती तुम्हाला करायची. अशा पद्धतीने हा उपायसुद्धा तुम्ही आषाढ अमावस्येला मुलांच्या साठी करू शकता. या दिवशी मुलांसाठी हे उपाय केल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहते, इडापिडा दूर होते आणि मुलांना दीर्घ आयुष्य लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने हे 2 उपाय मी जे सांगितले ते अवश्य करायचे. भले तुम्ही मुलांचं औक्षण करून घेतल्यानंतर हा उपाय करू शकता किंवा मुलांना ओवाळण्याच्या अगोदरसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही हा उपाय करायचा आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर त्याचा चमत्कार जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच दिसून येईल. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. कारण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही देवघरासमोर किंवा देवाऱ्यासमोर जाण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्की करू शकता. जरी तुम्हाला मासिक धर्म असला तरीही. आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर शक्यतो सुतकामध्ये कोणताही उपाय, सेवा, पूजा जी आहे तर ती केली जात नाही. म्हणून तुम्ही हे उपाय करू नका. पुढच्या श्रावणात अमावस्येला केले तरीसुद्धा चालेल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.